नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ब्रह्मपुत्रा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ब्रह्मपुत्रा इन्फ्रास्ट्रक्चर शेअर रॅली ॲज कंपनी इमर्जेस L1 बिडर फॉर रुपीज 113.54 कोटी जम्मू लेचर लेगिस्लेचर कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्रह्मपुत्रा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला जम्मू येथे न्यू लेगिस्लेचर कॉम्प्लेक्सच्या कन्स्ट्रक्शनसाठी L1 बिडर म्हणून इमर्ज केल्या गेलेला आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टची टोटल व्हॅल्यू आहे 113.54 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे ब्रह्मपुत्रा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया E2E नेटवर्क्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, E2E नेटवर्क्स commences execution of rupees 177 कोटी इंडिया AI मिशन ऑर्डर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, E2E नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीला इंडिया AI मिशनच्या अंडर 177 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला होता. आणि मित्रांनो, या ऑर्डरच्या एक्झिक्युशनला कंपनीने सुरुवात केली आहे. आणि याच अपडेटमुळे E2E नेटवर्क्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया BEML लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, BEML बॅक्स रुपीज 157 कोटी ऑर्डर फॉर स्विच रेल ग्राइंडिंग मशीन्स फ्रॉम लोरम रेल मेंटेनन्स इंडिया. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीला स्विच रेल ग्राइंडिंग मशीन्सच्या मॅन्युफॅक्चरिंग करिता 157 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे BEML लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युअर रुपीज 747 कोटी ऑर्डर फ्रॉम अडानी ग्रीन एनर्जी फॉर खावडा राजस्थान प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, जी अडानी ग्रुपची कंपनी आहे, याकडून 747.64 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या लार्ज रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी, जे खावडा आणि राजस्थानमध्ये आहे, त्याकरिता हाय व्होल्टेज आणि मीडियम व्होल्टेज केबल सप्लाय करण्यासाठी डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून हा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर रेलटेल सील्स सेकंड ऑर्डर इन 2 days बॅक्स रुपीज 64 कोटी CPWD कॉन्ट्रॅक्ट फॉर ICT नेटवर्क. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रेल्वे PSU कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नेटवर्कच्या डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशनसाठी CPWD म्हणजे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा जो ऑर्डर रेलटेलला मिळाला आहे, याची व्हॅल्यू आहे 64 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ITC हॉटेल्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ITC हॉटेल्स ब्लॉक डील
BAT entities likely to sell up to 7% stake for rupees 2,998 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोर्सेसच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की BAT म्हणजे ब्रिटिश अमेरिकन टोबॅको लिंक शेअर होल्डर्स ITC हॉटेल्स लिमिटेड मधली आपली 7% पर्यंतची हिस्सेदारी सेल करू शकतात ब्लॉक डील मध्ये. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलची व्हॅल्यू राहील 2,998 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही डील होऊ शकते 205.65 रुपये पर शेअरच्या प्राइसवर. आणि मित्रांनो, रेटमुळे ITC हॉटेल्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज सेक्युअर रुपीज 120 कोटी डिफेन्स ऑर्डर फॉर कॉम्प्रेन्सिव्ह ट्रेनिंग नोड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला ॲडव्हान्स कॉम्प्रेन्सिव्ह ट्रेनिंग नोड सप्लाय करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून 120 कोटी रुपयांचे डिफेन्स ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया दीपक नायट्राइट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, दीपक नायट्राइट आर्म बिगिन्स ऑपरेशन्स ॲट रुपीज 515 कोटी नायट्राइट ॲसिड प्लांट इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लीडिंग केमिकल्स कंपनी दीपक नायट्राइट लिमिटेड या कंपनीची मटेरियल होली ओन सबसिडरी कंपनी दीपक केम टेक लिमिटेड आपल्या 515 कोटी रुपयांच्या गुजरातमधल्या वडोदरा डिस्ट्रिक्टमधल्या नंदेसरी मधल्या आपल्या नायट्रिक ॲसिड प्लांट येथे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स सुरू करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे दीपक नायट्राइट लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कन्फर्म रिझम्पशन ऑफ ऑपरेशन्स ॲट मुंद्रा प्लांट बाय डिसेंबर 31. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडनी कन्फर्म केले की मुंद्रा प्लांट ज्या प्लांटचे कामकाज डिमांड कमी असल्यामुळे सस्पेंड केले होते ते मित्रांनो सुरू होणार आहे 31 डिसेंबर पर्यंत. आणि मित्रांनो, हा जो अपडेट आहे तो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसाठी खूप मोठा जबरदस्त पॉईंट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरचे लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघितली. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.